तर बघा, आज आपण बघणार आहे ग्रुप 18 एलिमेंट. याच्या आधी आपण ग्रुप 17 बद्दल पूर्ण माहिती घेतलेली आहे. ठीक आहे. तर ग्रुप 18 जो आहे याच्यामध्ये असतात बघा. ग्रुप 18 कन्सिस्ट ऑफ 6 एलिमेंट: हेलियम, निऑन, ऑर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन आणि रेडॉन. तर हे याच्यामधले एलिमेंट आहे. सर्व कसे आहे त्याला आपण काय म्हणतो, नोबेल गॅसेस असं म्हणतो. ठीक आहे. बघा, ऑल दीज आर गॅसेस अँड केमिकली अनरिॲक्टिव्ह. हे सर्व काय गॅसेस आहे आणि ते कसे आहे, अनरिॲक्टिव्ह आहे. कारण हा जो की ग्रुप आहे त्याच्यामध्ये जे की आपण व्हॅलन्स शेल बघतो ते कशी आहे, पूर्णपणे भरलेली आहे. त्याच्यामुळं हा ग्रुप एकदम स्टेबल आहे. स्टेबल असल्यामुळे तो कसा असेल, तो असेल अनरिॲक्टिव्ह. तो कोणाही सोबत रिॲक्ट होणार नाही. ठीक आहे. पुढं दे फॉर्म व्हेरी फ्यू कंपाऊंड्स. ते काय करतात, खूपच कमी कंपाऊंड फॉर्म करतात किंवा कंपाऊंड फॉर्मच करत नाही. परंतु एखाद्या स्पेशल कंडिशनमध्ये त्यांच्यापासून आपण कंपाऊंड फॉर्म करू शकतो. ठीक आहे. दे फॉर्म व्हेरी फ्यू कंपाऊंड बिकॉज ऑफ दिस दे टर्म ॲज नोबेल गॅस. तर त्यांची रिॲक्टिव्हिटी ही खूपच कमी आहे. ते कोणासोबत सहजासहजी रिॲक्ट होत नाही. म्हणूनच त्याला आपण म्हणतो नोबेल गॅस. नोबेल गॅस त्याला आपण का म्हटलं, कारण त्यांची रिॲक्टिव्हिटी ही खूपच कमी आहे, नसल्यासारखी त्यांची रिॲक्टिव्हिटी आहे. हेच त्याला आपण काय म्हटलं, नोबेल गॅस एलिमेंट. पुढे बघा, आता ऑकरन्स जर बघितलं आपण याचं, की ऑल द नोबेल गॅसेस एक्सेप्ट रेडॉन. रॅडॉन जर सोडला आपण, ऑकर इन ॲटमॉस्फिअर. बाकी सर्व कुठे असतात, ॲटमॉस्फिअरमध्ये असतात. आणि हा जो की रॅडॉन आहे हा कसा आहे, रेडिओ ॲक्टिव्ह आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं, रॅडॉन इज रेडिओ ॲक्टिव्ह. पुढे बघा, देअर ॲटमॉस्फेरिक अबंडन्स इन ड्राय एअर इज नियरली 1% बाय व्हॉल्यूम. त्याचं अबंडन्स जे आहे ग्रुप 18चं, म्हणजे हेलियम, निऑन, ऑर्गॉन, क्रिप्टॉन आणि झेनॉन, तर यांचं जे की वातावरणामध्ये एक्झिस्टन्स आहे खूपच कमी आहे. ठीक आहे, नियरली 1% आहे ते. बाय व्हॉल्यूम ऑफ विच ऑर्गॉन इज द मेजर कॉन्स्टिट्यूएंट. आणि त्यातल्या त्यातही ऑर्गॉन जो आहे याचं प्रमाण खूप जास्त आहे. ठीक आहे. मग लक्षात ठेवायचं एक गोष्ट, की हेलियम, निऑन, ऑर्गॉन आणि क्रिप्टॉन आणि झेनॉनमध्ये फक्त ऑर्गॉन जो वायू आहे याचं प्रमाण हवेमध्ये जास्त आहे. 1% जे की यांचं पूर्ण कंट्रीब्युशन आहे, त्याच्यामध्ये ऑर्गॉनचं कंट्रीब्युशन हे खूप जास्त आहे. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. द मेजर कन्स्टिट्यूएंट बघितलं आपण, ऑर्गॉन काय मेजर कन्स्टिट्यूएंट आहे. हेलियम अँड समटाईम्स निऑन आर फाउंड इन मिनरल्स ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह ओरिजिन. आता हेलियम आणि कधी कधी निऑन ही जी की गॅस आहे कुठं सापडतात, तर ते सापडतात मिनरल्समध्ये. ठीक आहे. म्हणजे आपल्याला जमिनीखालून जे काही मेटलचे मिनरल्स मिळतील त्यांच्यामध्ये हे असतात. एक्झाम्पल जर आपण बघितलं, पीच ब्लेंड. तर पीच ब्लेंड हा एक मिनरल्स आहे युरेनियमचा. ठीक आहे. नंतर मोनोझाईट हा पण एक मिनरल्स आहे थोरियमचा वगैरे. आणि क्लेवेझाईट हा पण काय एक मिनरल्स आहे युरेनियमचा. म्हणजे जे की आपण लॅन्थॅनाइट आणि ॲक्टिनाइट सिरीज बघितली, तर त्यांचे एलिमेंट या तीन जे आपण बघितले मिनरल्स, पीच ब्लेंड, मोनॅझाईट आणि क्ले व्हाईट, तर यांच्यामध्ये काय असतात ते आपल्याला सापडू शकतात. त्याला आपण म्हटलं मिनरल्स. ठीक आहे. तर लक्षात ठेवायचं की हे जे की आपले गॅस आहेत रेडिओ ॲक्टिव्ह गॅस, तर ते यांच्यामध्ये पण सापडू शकतात. त्यांच्यामध्ये कोणकोण, हेलियम आणि कधीकधी निऑन, तो आपल्याला या मिनरल्समध्ये सापडू शकतो. ठीक आहे. पुढे बघा, द मेन कमर्शियल सोर्स ऑफ हेलियम इज नॅचरल गॅस. हे लक्षात ठेवायचं तुम्ही, की हेलियमचा जो की मेन सोर्स आहे तो कोणता आहे, नॅचरल गॅस. म्हणजे जमिनीमधून निघणारा वायू, त्याच्यामध्ये सहसा करून मिथेन राहतो, परंतु थोड्या प्रमाणात त्याच्यामध्ये काय राहतात, हेलियम पण त्याच्यामध्ये राहतो. ठीक आहे. मग लक्षात ठेवायचं की हेलियम गॅसचा जो की मेन सोर्स आहे तो कोण आहे आपल्याकडे, नॅचरल गॅस. ठीक आहे. पुढं, झेनॉन अँड रेडॉन आर द रेअरेस्ट एलिमेंट ऑफ द ग्रुप. सर्वात खाली जे की दोन एलिमेंट आहेत, झेडी आणि आर ए, म्हणजे झेनॉन आणि रेडॉन, तर हे रेअर म्हणजेच काय, खूप कमी प्रमाणात ते आढळतात. म्हणून त्याला आपण म्हटलं रेअरेस्ट एलिमेंट ऑफ द ग्रुप. बघा, रॅडॉन इज ऑप्टेन ॲज अ डीके प्रोडक्ट ऑफ रॅडियम 226. आता जर तुम्हाला रॅडॉन हा मिळवायचा असेल, म्हणजे आर एन तुम्हाला मिळवायचा असेल, तर आपण काय करतो, रॅडियमचा उपयोग करतो. ठीक आहे. बघा, आर ए म्हणजे रॅडियम. ठीक आहे, लक्षात घ्यायचं इथं, आर ए म्हणजे रॅडियम, हा पण एक रेडिओ ॲक्टिव्ह आहे. आणि आर एन म्हणजे काय, रॅडॉन. तर आर ए 226 हा जो की आपल्याकडे आयसोटोप्स आहे रॅडियमचा, त्याच्यापासून आपण रॅडियम, म्हणजे जो आपला, सॉरी, आपल्याकडे जो की आर ए आहे, आर ए म्हणजेच काय, रॅडियम होते. आणि वी गेट रॅडॉन फ्रॉम दिस रॅडियम. दिस इज रॅडियम. हा काय आपल्याकडे
रॅडियम. तर रॅडियमचा जो की आपल्याकडे 2 to 6 आयसोटोप्स आहे, त्याच्यापासून आपण रॅडॉन, आर म्हणजेच काय, रॅडॉन मिळवू शकतो. ठीक आहे. दिस इज अबाउट द प्रिपरेशन ऑफ रॅडॉन, लक्षात ठेवायचं आहे. आणि वी गेट अल्फा पार्टिकल. ठीक आहे. अल्फा पार्टिकल म्हणजेच काय, He2O, हे तुम्हाला माहीत आहे, अल्फा पार्टिकल. आता 7.20 क्वेश्चन बघा. व्हाय आर द एलिमेंट ऑफ ग्रुप 18 नोन ॲज नोबेल गॅसेस? यांना नोबेल गॅसेस का बरं म्हणतात? तर बघा, द एलिमेंट प्रेझेंट इन ग्रुप 18 हॅव देअर व्हॅलन्शियल ऑर्बिटल completely filled and therefore react with few element only under certain condition. तर हे जी काही आहे एलिमेंट, यांना नोबेल गॅस का बरं म्हणतात? कारण यांचं व्हॅलेन्शियल कसं आहे, कम्प्लिटली फिल्ड आहे आणि ते दुसऱ्या एलिमेंटसोबत क्वचितच काय होतात, रिॲक्ट होतात, परंतु ॲट सर्टन कंडिशन, देअरफोर दे आर नोन ॲज नोबेल गॅस. तर हे आपण बघितलं, ज्यावेळेस तुम्हाला मी सांगितलं की हे कसे लेस रिॲक्टिव्ह आहे, एका विशिष्ट परिस्थितीमध्ये बस ते काय होतात, दुसऱ्यासोबत रिॲक्ट होतात, अन्यथा रिॲक्ट होणार नाही. ठीक आहे. आता बघा, ते इम्पॉर्टंट फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टी तुम्हाला दिलेलं आहे यांच्या ग्रुप टेबल 7 टेबलमध्ये. द ट्रेंड इन सम ऑफ द ॲटॉमिक फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टी ऑफ द ग्रुप आर डिस्कस हिअर. तर बघा, आपण हे आपल्याला माहीत आहे ॲटॉमिक नंबर याचा काय, 2 आहे हेलियमचा, 10, 2, 10, 18, 36, 54 आणि 86. तर हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहीत आहे, आपण याच्यावर खूप सारी प्रॅक्टिस घेतलेली आहे तुमची. ठीक आहे. नंतर ॲटॉमिक मास जर बघितलं आपण, तर कंटिन्यू काय होत आहे, वाढत जात आहे. इलेक्ट्रॉनिक कन्फ्युजन तुम्हाला काढता येते अकॉर्डिंग टू द ॲटॉमिक नंबर. आता इथं बघा, ॲटॉमिक रेडियस जे आहे ते कशी आहे, कंटिन्यूस काय होत आहे, वाढत जाते. आता तुम्ही इथं एक पॉईंट लक्षात ठेवायचा नेहमी, की जे की ॲटॉमिक रेडियस आहे, ॲटॉमिक रेडियस ऑफ, हे लक्षात ठेवायचं, ॲटॉमिक रेडियस ऑफ ग्रुप 18 म्हणजे नोबेल गॅसची हे कशी आहे, जास्त आहे कोणापेक्षा, ग्रुप 17पेक्षा. तर आपला जो की रूल आहे एक, फ्रॉम लेफ्ट टू राईट ॲटॉमिक रेडियस कमी कमी होत जाते, म्हणजे साईज कमी कमी होत जाते, परंतु ग्रुप 18मध्ये कशी आहे, जास्त साईज आहे ग्रुप 17पेक्षा. ते कशामुळं, बघा, आपले जे की नोबेल गॅस आहेत त्यांच्याकडे काय, जे की व्हॅलन्स इलेक्ट्रॉनिक कन्फ्युगेशन आहे ते कसं आहे, पूर्णपणे फील्ड आहे. ठीक आहे. मग व्हॅलन्स इलेक्ट्रॉनिक कन्फ्युगेशन पूर्णपणे फील्ड आहे, तर जे की ऑर्बिटल असेल आपल्याकडे, ठीक आहे, त्यांच्यामध्ये काय होईल, त्यांच्यामध्ये होईल त्यांच्यामध्ये काय होईल, रिपल्शन. बघा, आता तुम्हाला सांगितलं मी, बघा, हे पूर्णपणे भरलेले ऑर्बिटल आहे आणि हे पण पूर्णपणे भरलेले ऑर्बिटल आहे. ठीक आहे. याच्यामध्ये पण इलेक्ट्रॉन आहे आणि याच्यामध्ये पण पूर्णपणे भरलेले इलेक्ट्रॉन आहे. ठीक आहे. तर दोघांमध्ये काय होईल, रिपल्शन होईल, म्हणजे याच्यामध्ये आणि दिस ऑर्बिटल फर्स्ट आणि सेकंड दोघांमध्ये काय होईल, रिपल्शन. तर ड्यू टू रिपल्शन इथं काय होते, साईज वाढते. म्हणून लक्षात ठेवायचं एक पॉईंट, की ग्रुप 17पेक्षा ॲटॉमिक साईज जी आहे किंवा ॲटॉमिक रेडियस ही ग्रुप 18ची जास्त आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. पुढं आता आपण याच्या काही प्रॉपर्टीज बघू डायरेक्ट, टेबलमध्ये आहेत, पण आपण ज्या की महत्त्वाच्या आहेत ते पण आता आपण बघू. बघा, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर बघितलं आपण, तर याच्यामध्ये काय, जो की व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत त्यांचं कॉन्फिगरेशन कसं आहे, NH2 NP6, हे लक्षात ठेवायचं. दिस इज कम्प्लिटली फिल्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. हेलियम, इन विच हेलियम, ज्यामध्ये फक्त काय, ज्यामध्ये पी ऑर्बिटल नाही आहे, त्याच्यामध्ये फक्त 1s2 आहे. ठीक आहे. मेनी ऑफ द प्रॉपर्टीज ऑफ नोबेल गॅस इन्क्लुडिंग देअर इनॅक्टिव्ह नेचर आर डिस्क्राईब टू देअर क्लोज सेल स्ट्रक्चर. तर जे की प्रॉपर्टी आहेत ते इनॅक्टिव्ह का बरं आहे, कारण आपण ते सांगू शकतो की त्यांच्याकडे काय, स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, म्हणून ते कशा इनॅक्टिव्ह आहे. ठीक आहे. पुढं आयोनायझेशन एन्थॅल्पी जर बघितली यांची आपण, ड्यू टू स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिस गॅस एक्झिबिट व्हेरी हाय आयोनायझेशन एन्थॅल्पी. त्याच्याकडे स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, म्हणजे याला काय असेल, व्हेरी हाय आयोनायझेशन एन्थॅल्पी, लवकरात लवकर इलेक्ट्रॉन लॉस करणार नाही. कोण, हे ग्रुपचे एलिमेंट. आणि खाली खाली जर साईज वाढत चालत जात असेल, तर काय होते मग, इट डिक्रीज डाऊन द ग्रुप विथ इन्क्रीज इन द ॲटॉमिक साईज. साईज वाढली तर काय होते, आई कमी होते, हे आपल्याला माहीत आहे. ठीक आहे. ॲटॉमिक रेडियस बघा, ॲटॉमिक रेडियस इन्क्रीज डाऊन द ग्रुप विथ इन्क्रीज इन ॲटॉमिक नंबर. जसं काय वाढतं, ॲटॉमिक नंबर वाढत आहे, तसं काय होत आहे, ॲटॉमिक रेडिया पण वाढत आहेत. म्हणजे डाऊन द ग्रुप काय होतं आहे, ॲटॉमिक रेडिया वाढत जाते. ठीक आहे. आता इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी. Since noble gas have stable electronic configuration, they have no tendency to accept an electron and therefore have large positive value of electron gain enthalpy. इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी म्हणजेच का, आपण त्यामध्ये इलेक्ट्रॉन ॲड करतो, त्याच्याकडे काय स्टेबल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आधीच आहे, त्याच्यामध्ये हे इलेक्ट्रॉन स्वतःकडे आकर्षित करणार नाही, किंवा याच्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रॉन टाकण्यासाठी एनर्जी द्यावी लागेल. ठीक आहे. मग आपण जो की आपला नेहमीचा कन्सेप्ट आहे की इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी निगेटिव्ह राहते, पण इथं काय असेल, ते नेहमी असेल पॉझिटिव्ह. ठीक आहे. म्हणून आपण म्हटलं की हॅव लार्ज पॉझिटिव्ह व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी. याच्यामध्ये जर आपला इलेक्ट्रॉन टाकायचा असेल, तर आपल्याला काय करावं लागेल, इथं खूप जास्त एनर्जी द्यावं लागेल इलेक्ट्रॉन टाकण्यासाठी. म्हणून काय, इथं
इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी कशी आहे, पॉझिटिव्ह आहे, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर पुढे बघा. ठीक आहे, समजलं. मग याच्यामध्ये काय असेल, लार्ज पॉझिटिव्ह व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी. ठीक आहे. तर फिजिकल प्रॉपर्टी बघायची काय आहे, की ऑल द नोबेल गॅस आर मोनो ॲटॉमिक. कसे आहेत ते मोनो ॲटॉमिक, म्हणजेच काय, ते कधी दुसऱ्या एखाद्या एलिमेंटसोबत कंबाईन होणार नाही किंवा त्यांच्यासोबत ते कंबाईन होणार नाही, म्हणून ते कसे आहे, मोनो ॲटॉमिक. बघा, ऑल द नोबेल गॅसेस आर मोनो ॲटॉमिक. दे आर कलर्ड. कसे आहेत ते, कलर आहे, कलरलेस, ओडरलेस अँड टेस्टलेस. त्यांना कोणतेही रंग नाही, गंध नाही आणि वास पण नाही. ठीक आहे. दे आर स्पॅरिंगली सोल्युबल इन वॉटर. ते कसे आहे, स्पॅरिंगली सोल्युबल म्हणजेच काय, खूप कमी प्रमाणात ते कशा वॉटरमध्ये सोल्युबल आहे. दे हॅव व्हेरी लो मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट. आता यांना काय खूपच कमी मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट आहे, बिकॉज द ओनली टाईप ऑफ इंटर ॲटॉमिक इंटरॅक्शन इन दिस एलिमेंट इज वीक डिस्पर्शन फोर्स. तर आपण जर समजा याचे कंपाऊंड फॉर्मही केले, त्याच्यामध्ये काही जो की दोघांमधला फोर्स असेल तो खूप कसा असेल, वीक डिस्पर्शन फोर्स, म्हणजे खूपच कमी त्याच्यामध्ये बॉन्डिंग असेल. त्याच्यामुळे काय होईल, की आपण याला जर मेल्ट केलं तर हा खूपच लवकर काय होईल, मेल्ट होईल. ठीक आहे. हेलियम हॅज द लोवेस्ट बॉइलिंग पॉईंट. हेलियमला काय खूपच कमी बॉइलिंग पॉईंट आहे, किती आहे, 4.2 केल्विन फक्त, ऑफ एनी नोन सबस्टन्स. खूपच कमी आहे हेलियमचा काय बॉइलिंग पॉईंट. ठीक आहे. इट हॅज अनयुजल प्रॉपर्टी ऑफ डिफ्युजिंग थ्रू मोस्ट कॉमनली यूज लॅबोरेटरी मटेरियल. तर हे जे की एलिमेंट आहे ना, कसे आहे, एक अनयुजल प्रॉपर्टी आहे. कशी, डिफ्यूज म्हणजेच काय, ते पसरू शकतात. कशामधून, जे की रबर आहे, ग्लास आहे आणि प्लास्टिक यांच्यामधून ते काय होतात, डिफ्यूज म्हणजे पसरू शकतात दुसऱ्या ठिकाणी. ठीक आहे. आता एक्झाम्पल 7.20 बघा. नोबेल गॅस हा व्हेरी लो बॉइलिंग पॉईंट. बॉइलिंग पॉईंट खूप कमी का बरं आहे, तर बघा, नोबेल गॅस बिंग मोनो ॲटॉमिक, ते कसे असतात, नेहमी मोनो ॲटॉमिक असतात. हॅव नो इंटर ॲटॉमिक फोर्स एक्सेप्ट वीक डिस्पर्शन फोर्स. तर ते डायॲटॉमिक कधीच नसतात. जर असली समजा, त्याच्यामध्ये काय असतो, फोर्स हा खूप कमी असतो. अँड देअर फोर दे आर लिक्विफाईड ॲट व्हेरी लो टेम्परेचर. हेन्स दे हॅव लो मेल्टिंग पॉईंट. त्याच्यामुळे काय, त्यांना खूपच कमी मेल्टिंग पॉईंट आहे. म्हणजे काय, हे मोनो ॲटॉमिक आहे, त्याच्यामध्ये कोणतेही इंटर ॲटॉमिक फोर्स नसतो किंवा असला तर खूप कमी राहतो, डिस्पर्शन फोर्स राहतो. त्याच्यामुळे त्यांना काय खूपच कमी बॉइलिंग पॉईंट आहे. ठीक आहे. तर आपण इथं आता स्टॉप करू.